राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी पुन्हा 8 महत्त्वाचे निर्णय. राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला हे 8 निर्णय कोणते आहेत आणि 23 लाख शेतकरी कशा प्रकारे याचा फायदा घेऊ शकतात, सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याशिवाय दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची 558.43 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळास देण्यात मंजुरी. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा. 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी सन 2026 आणि 27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजूर. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि आणखी चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येणार. अल्पकालीन व दीर्घकालीन अशा नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येणार. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबविण्यात येणार. शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणार. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलात सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो मैदान, इनडोअर हॉल इमारत अद्ययावतीकरण, वसतिगृहाच्या 3ऱ्या मजल्याचे बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, विविध खेळाची मैदानांचा समावेश करण्यात आला आहे. अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 अंतर्गत मुक्तबंदी व परिवीक्षाधीन बंदी यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीने वाढ. निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा योजनेत समावेश करून योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदान आता 25 वरून 50,000 रुपये इतकी वाढ. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास होणार. PPP तत्वावर जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील बसस्थानक व महामंडळाच्या जागांचा विकास करण्यास मान्यता. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 8 महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत आणि नक्कीच याचा शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत फायदा होण्याची अपेक्षा आहे.